नमस्कार. आज आपण महिलांच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे अगदी हार्मोन्सपासून ते आपल्या रोजच्या सवयींपर्यंत सगळं काही कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधीकधी असं होतं ना की सतत थकल्यासारखं वाटतं किंवा अचानक वजन वाढायला लागतं, चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि मूड स्विंग्स तर विचारायलाच नको. आपल्याला वाटतं हे रोजचंच आहे, पण या सगळ्यामागे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण लपलेलं असू शकतं. आणि ते कारण आहे हार्मोन्स. हो, अगदी बरोबर. आपल्या शरीरात होणारा एक छोटासा बदल या सगळ्या गोंधळाला कारणीभूत ठरू शकतो. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हार्मोन्स. थायरॉईड, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ही नावं ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराचे कंट्रोल पॅनल आहेत आणि या पॅनलमधलं एक जरी बटन इकडे तिकडे झालं ना की पूर्ण सिस्टम गडबडते. आपलं शरीरानं खूप हुशार आहे. ते आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतं. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजेत. सततचा थकवा, अचानक वाढलेलं वजन, त्वचेच्या समस्या किंवा पिरियडचं बिघडलेलं वेळापत्रक, हे सगळं काय आहे? हे शरीराचे इशारे आहेत की आतमध्ये हॉर्मोनल बॅलन्स बिघडलाय. मग प्रश्न हा आहे की हे कंट्रोल पॅनल नीट कसं ठेवायचं? उपाय खूप सोपे आहेत. फक्त रोजचे 30 मिनिटं व्यायाम, स्ट्रेसला जरा बाजूला ठेवणं, आहारातली साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेवर शांत झोप घेणं. हे छोटे छोटे बदल आहेत, पण यांचा परिणाम खूप मोठा आहे. बरं, आता हॉर्मोनल बॅलन्स बिघडल्यावर त्याचा पहिला आणि थेट परिणाम कुठे दिसतो ते पाहूया. आणि तो दिसतो मासिक पाळीच्या समस्यांमध्ये. आणि ही आकडेवारी बघा, खरंच खूप धक्कादायक आहे. आजकाल जवळजवळ 4 पैकी एका महिलेला पीसीओडी किंवा पिरियड्सशी संबंधित काही ना काही त्रास होतोय. हे इतकं कॉमन झालंय की आपल्याला ते नॉर्मल वाटायला लागलंय, पण हे अजिबात नॉर्मल नाहीये. मग यावर उपाय काय? काय करायला हवं आणि काय टाळायला हवं हे समजून घेऊया. भरपूर पाणी प्या, पोटासाठी थोडी योगासनं करा आणि शांत झोप घ्या. हे झालं काय करावं. आणि काय टाळावं तर फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, तासनतास स्क्रीनसमोर बसणं आणि रात्री उशिरापर्यंत जागणं, ह्या गोष्टींना तर पूर्णपणे नाही म्हणायला हवं. मासिक पाळीच्या समस्येनंतर जी दुसरी मोठी तक्रार असते ती म्हणजे वजन वाढणं. हे हॉर्मोनल बदल आणि आपली लाईफस्टाईल यांचा थेट संबंध वजन वाढण्याशी कसा आहे, चला ते बघूया. महिलांमध्ये वजन का वाढतं याची प्रमुख कारणं बघा. चुकीचं खाणं पिणं, हॉर्मोनल बदल, वाढलेला स्ट्रेस, कमी झोप आणि अनियमित पिरियड्स. गंमत म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक बिघडलं की दुसरं आपोआप बिघडतं. पण वजन कंट्रोलमध्ये ठेवणं इतकंही अवघड नाही. ही 4 सोपी सूत्रं वापरून बघा. दिवसाची सुरुवात कोमट जिऱ्याच्या पाण्याने करा. नाश्ता नेहमी पोटभर आणि हेल्दी करा. रात्री 8च्या नंतर जेवण शक्यतो टाळाच. आणि हो, रोज फक्त 15 मिनिटं दोरी उड्या किंवा ब्रिस्क वॉक, बस एवढं पुरेसं आहे. पुढचा मुद्दा आहे त्वचा आणि केसांचं आरोग्य. माहितीये, आपल्या शरीरात काहीही गडबड झाली ना तर त्याचा पहिला आरसा म्हणजे आपला चेहरा आणि आपले केस. पिंपल्स येणं, चेहऱ्यावर डाग पडणं, केस गळणं, यामागे स्ट्रेस आणि हॉर्मोन्स तर आहेतच, पण त्यासोबतच अपुरी झोप, आहारात प्रोटीनची कमतरता आणि शरीरात आयर्न कमी असणं ही सुद्धा खूप मोठी कारणं आहेत. यावरचे उपायही अगदी आपल्या घरातच आहेत. आहारात डाळी, अंडी, दही यांसारखे प्रोटीन वाढवा. सकाळी उठल्यावर मुठभर ड्रायफ्रूट्स खा. आठवड्यातून 3 वेळा तरी केसांना तेल लावा आणि दिवसभर भरपूर पाणी प्या, कारण खरं सौंदर्य हे आतूनच येतं. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय पाहिले. आता या सगळ्याला एकत्र जोडून एक मास्टर प्लॅन बनवूया. म्हणजे एक आरोग्यदायी दिनचर्या नक्की कशी असावी. ही बघा, एक परफेक्ट डेली रुटीन. सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि श्वासनाच्या व्यायामाने. दुपारचं जेवण म्हणजे साधं, घरगुती, कमी मीठ तेलवालं. संध्याकाळी थोडा हलका व्यायाम आणि मनाला शांत करण्यासाठी फक्त 10 मिनिटं डोळे मिटून बसा. आणि रात्री झोपण्याआधी मोबाईल टीव्ही बंद आणि मस्त 7-8 तासांची शांत झोप. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही दिसायला खूप सोपी दिनचर्या आहे, पण जर ही नियमितपणे पाळली ना तर आरोग्याच्या 70% समस्या आपोआप कमी होऊ शकतात. विचार करा, 70%! किती मोठा फरक आहे हा. आपण शारीरिक आरोग्याबद्दल इतकं बोललो, पण या सगळ्याचा पाया काय आहे? तो आहे आपलं मानसिक आरोग्य. कारण जर आपलं मनच निरोगी नसेल तर शरीर निरोगी कसं राहणार? आपल्या मनासाठी काय करायचे? फक्त रोज स्वतःसाठी 20 मिनिटं वेळ काढा. या मी टाईममध्ये एखादं पुस्तक वाचा, आवडतं संगीत ऐका, जे काही तुम्हाला आनंद देईल ते करा. आणि नकारात्मक विचारांना जरा दूर ठेवायला शिका. ही स्वतःसाठी केलेली छोटीशी गुंतवणूक आहे, पण
परतावा खूप मोठा आहे. आणि शेवटी हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. स्वतःच्या शरीरावर आणि आरोग्यावर प्रेम करा. जेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यायला लागतो तेव्हाच खरं आरोग्य आपल्यासोबत राहतं. तर आज या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न स्वतःला विचारा. आज आत्ता आपल्या आरोग्यासाठी कोणता एक छोटासा बदल आपण करणार आहोत? कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका लहानशा पावलानेच होते. विचार करा आणि आजच सुरुवात करा.